बौद्ध धम्म हा एका माणसाने दुसऱ्या माणसाला सांगितलेला आहे. हे खास वैशिष्ट्य आहे. देवाशी कसं वागायचं सांगितलेलं नाही. एका वर्गानं दुसऱ्या वर्गाशी कसं वागायचं सांगितलेलं नाही. तर बौद्ध धम्मामध्ये सांगितलंय एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या नात्यानं कसं वागायचं. मी नेहमी सांगतो, आपल्याला बौद्ध धम्मातलं काहीच नाही कळलं ना चालेल, एवढी एक गोष्ट कळली पाहिजे की धम्म म्हणजे काय. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. धम्म म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाची माणुसकीनं, सौजन्यानं आणि प्रेमानं कसं वागायचं हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म. आम्ही माणुसकीनं वागतोय, आम्ही प्रेमानं वागतोय, पण कुठं बुद्ध विहारामध्ये गेल्यानंतर 14 एप्रिलला जयंतीमध्ये भेटल्यानंतर लय प्रेमानं वागतोय. आम्ही एकमेकाची जय भीम करताना वाकून जय भीम करतो, वाकून, आणि बोलताना हसूनच बोलतोय. काय गुरुजी कस काय बरं आहे ना. किती प्रेम, किती माणुसकी. तोच माणूस घरी गेला किंवा तीच बाई घरी गेली विहारातून, जयंतीमधून, मग वर्तन कसं लगेच बदलतंय. मग या हात असे असतात. काय चाललंय समजत नाही का. हे काय केलं, ते काय केलं. घरचे लोक विचार करतात हे शिकायला गेले होते का. अरे जे शिकलोय इथं त्याचं वर्तन करा ना घरामध्ये. भंतीजींना विनंती आहे संघाला, इथं तुम्ही खूप बोललाय मैत्री, करुणा, प्रेम. घरी गेल्यावर आता आज चिवर उतारल्यावर घरी गेलात बॅग घेऊन की घरात समोर जे कोणी भेटल, पत्नी असल, आई असल, वडील असल, मुलगा असल, मुलगी असल, त्यांना फक्त दोन्ही हात जोडून जय भीम करा. जय भीम, जय भीम. पत्नी जर समोर आली तर लय चांगली गोष्ट आहे, त्या बाईला जय भीम करा. जय भीम, जय भीम, जय भीम. काय चाललंय, कस काय बरं आहे ना. अरे ती बाई म्हणशील हे शिबिरात गेले आणि हा ओरडणारा माणूस बदललाय. हे परिवर्तन अभिप्रेत आहे. हे प्रॅक्टिकल. आपल्याला जीवन जे जगायचंय कमी ज्ञान असलं तरी चालेल, प्रॅक्टिकल ज्ञान असणं गरजेचं आहे. फक्त वाचन, थेरी आपल्याला नकोय. प्राध्यापक होते म्हणजे धनवे सर नाहीये, ते प्रॅक्टिकल प्राध्यापक आहे. बरेच आता डॉक्टर वगैरे फक्त डिग्री घ्यायची म्हणून घेतली. तर असे प्राध्यापक होते, नावेतून पलीकडे जात होते कामाला, शाळेला. तर एक मजूर पण जात होता, मजूर माणूस. तर शिकलेल्या लोकांना थोडी, सगळेच नाही बरं का सर, कांबळे सर, सगळेच नाही, पण आहेत काही काही नौकी येते आपलं ज्ञान पातळायची. आणि ते त्या समोर ज्ञानी माणूस आहे का नाही ते बघत नाही. ते त्या मजूर माणसाला म्हटले, बुढे बाबा, बुढे बाबा, तुम्हाला ती शिओलॉजी माहितीये का हो. ते बुढे बाबा म्हातारा म्हटला, बाबा शिओलॉजी खायची वस्तू आहे का प्यायची वस्तू आहे. त्याला काहीच माहित नाही. म्हटलं नाही बाबा. हट म्हटलं बाबा, आता तुमची जिंदगी आहे ना 25% जिंदगी वायाला गेली. हा माणूस घरी येऊन आजारीत पडला हो. प्राध्यापकानं सांगितलंय जिंदगी 25% आपली काय वायाला गेली. म्हटलं काय खरं नाही. घरच्या लोकांनी कसं तरी समजावलं आणि मग गेला. पुन्हा नावेमध्ये तेच प्राध्यापकाचं. म्हटले बुढे बाबा, म्हणजे म्हातार बुवा, तुम्हाला झुऑलॉजी माहिती आहे का. अरे म्हटलं झुऑलॉजी काय. म्हटलं नाही बाबा.
म्हटलं आता 50% जिंदगी तुमची वायाला गेली. आता म्हटलं खरंच काय खरं नाही. प्राध्यापक म्हणतात म्हणजे तो 15 दिवसाचा आजारी, 15-20 दिवसानं पुन्हा तो कामावर गेला. वातावरण बदललं आणि हवामानाचा अंदाज या अनुभवी लोकांना येतोय. आणि म्हणून त्यांना विचारलं, प्राध्यापक साहेब तुम्हाला पोहता येतं काय? म्हटलं नाही बा. म्हणजे सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलेलं, थिअरी असलेल्या माणसाला प्रॅक्टिकल पोहण्याची कला अवगत नव्हती. म्हटलं नाही बाबा मला पोहता येत नाही. हट म्हटलं आता तुमची आखी जिंदगी पाण्यात जाणार आहे. थोड्या वेळानं सोसायटीचा वारा सुटला, नाव डगमगायला लागली आणि नाव बुडाली. बुडे बाबा पोहता येत होतं म्हणून पोहत पलीकडे गेला. प्राध्यापकाकडे सगळ्या झुआलॉजी, शियालॉजी, आमकी लॉजी, तमकी लॉजी सगळे असून प्राध्यापक बुडाले. आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल जीवन कसं जगायचंय, प्रॅक्टिकल जीवन कसं जगायचंय, जीवनामध्ये कसं जगायचंय हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या या विद्यापीठामध्ये शिकवलं जातंय. हे थिअरी शिकवली जात नाहीये. प्रत्यक्ष जीवन कसं जगायचंय हे शिकवलं जातंय. आणि म्हणून याची एकच कला आपल्या महिलांना सांगतो, एकच गोष्ट सांगतो आपल्याला. आपल्या सगळ्यांना घरामध्ये सुख शांती पाहिजे ना, आनंद पाहिजे ना, पाहिजे का नको? पाहिजे ना. एकच काम करायचंय उद्यापासून. नवरा कामावून यायची वेळ झाली की घरीच थांबा. आता तुम्ही काय करताय माहिती, हटकून नवरा कामावून यायची वेळ झाली की मार्केटला जाताय, आईकडे जाताय, बहिणीकडे जाताय, मैत्रिणीकडे जाताय. अरे ही माणसं इतक्या लांबून लांबून, कोणी बीड, कोणी केज, कोणी धारूर, कोणी अजून कुठून नगरवरून दररोज कामावून घरी कशाला येतोय? इतक्या त्रासातून, बसचा त्रास, गाडीचा त्रास कशाला येतोय? प्रेम आणि जिव्हाळा मिळवण्यासाठी. अरे म्हटलेलं आहे ना, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, आणि तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घरामध्ये माणूस घरी काय येतो? त्रास सहन करून प्रेम आणि जिव्हाळा मिळवण्यासाठी. आणि ते प्रेम आणि जिव्हाळा जर मिळाला नाही तर मग तुमची भाजी खारट होते, तिखट होते, आंबट होते, खराब होते. स्वयंपाक मग तुम्हाला चांगला येत नाही. जर तुम्ही प्रेम आणि जिव्हाळा दिला तर तुमची भाजी कधीच खारट होणार नाही, तिखट होणार नाही, आणि सगळा स्वयंपाक तुमचा चांगलाच होईल. आणि म्हणून नवरा कामावून यायची वेळ झाली की घरी थांबायचंय. आणि घरी कसं थांबायचंय? केस विस्कटलेले, कशी जुनी पुराणी साडी घातलेले असं नाही, अप टू डेट साडी घाला. मी म्हणतो दररोज एक नवीन साडी घाला. केस विंचरलेले, पावडर बिवडर लावून, लाली बिली लावून अप टू डेट नवरा कामावून आला की लगेच त्याला उठून जय भीम करा. साहेब जय भीम, जय भीम, जय भीम, या या या. अरे मी म्हणतो दिवसभराचं टेन्शन त्याचं घराच्या बाहेर. आणि मग दुसरं काम करा, त्याला बसायला सांगा. सोफा सेट, खुर्ची सगळं त्याच आहे. आपलं रिकाम बोलायचंय. पैसे लागतात का बोलायला? थोडस तो सोफा सेट असं साफ करा. साहेब बसा बसा बसा. आणि बसला की थंड पाण्याचा ग्लास आणून द्या. थंड पाण्याचा ग्लास पाणी पिला माणूस की सगळं टेन्शन घराच्या बाहेर. टेन्शनला घरामध्ये नो एंट्री. ही आहे जीवन जगण्याची कला. या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. प्रॅक्टिकल बौद्ध धम्म आचरणात आणायचं आहे. खूप गोष्टी सांगण्यासारखं आहे. बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानवादी बौद्ध धम्म आहे, बुद्धी प्रामाण्यवादी बौद्ध धम्म आहे. रूढी, परंपरा, देव, दैववाद या गोष्टीला बौद्ध धम्मामध्ये स्थान नाहीये. आणि म्हणून एका माणसानं दुसऱ्या माणसाची माणुसकीच्या नात्यानं आपण वागून जीवनामध्ये, घरामध्ये, समाजामध्ये
आणि देशामध्ये एक आनंदाचं वातावरण, एक मित्रत्वाचं, प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करूया, एवढी मंगल कामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून, समता सैनिक दल बीड जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे नव्हतंच, तर आपण सर्वांच्या मेहनतीतून, विशेषतः साबळेजी आणि अमरजी ढाका यांच्या प्रयत्नातून आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून समता सैनिक दल चांगल्या पद्धतीचं आपलं उभं राहिलेलं आहे. त्या समता सैनिक दलासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद सर. सरांनी खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय SK भंडारे साहेब यांना विनंती करतो त्यांनी विषयाला सुरुवात करावी. नाही बसा बसा, नाही बसून घ्या, काय गरज नाही, बसा बसा, आरामात बसा. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. त्याचबरोबर बसून घ्या, काय अडचण नाही. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीमाई, माता जिजाई, माता रमाई या समतेच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या आपल्या या भारतीय बौद्ध महासभा माजलगाव तालुक्याच्या प्रसंगी जो धम्म परिषद, भव्य धम्म मेळावा, श्रामणेर शिबिराचा समारोप, उपासिका शिबिराचा समारोप आणि ज्यांनी या भिक्षू श्रामणेर संघाला प्रशिक्षण दिलंय ते भारतीय बौद्ध महासभेचे भिक्षू संघाचे सदस्य आदरणीय पूजनीय भंते बी सारेपुत्तजी यांना वंदन करतो, त्यांच्या संघाला वंदन करतो. त्याचबरोबर या आपल्या धम्ममेळ्याच्या खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे राष्ट्रीय सचिव गायकवाड गुरुजी, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी भिकाजी कांबळेजी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं, नवीन पद्धतीनं धम्माचं काम, भारतीय बौद्धाचं काम उभारी धरू लागलेलं आहे. त्या महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष UG बोराडे साहेब, आपल्या या बीड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष पूर्व विभागाचे धनवेजी, त्याचबरोबर महालिंग निकाळजीजी, आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर भागवत साळवेजी, गेले 10 दिवस आपल्याला श्रामणेर संघाला शिकवणारे युवराज मोरेजी आणि ज्या उपासिका शिबिराला शिकवलेल्या धनमेताई आणि डोंगरेताई आणि आपण उपस्थित सर्व मोठ्या संख्येने उपस्थित सर्व समता सैनिक दल आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना जय भीम. जय भीम. मला वाटतं जाण्याची घाई दिसते, कारण का मला 4:30 होऊन गेलेले आहेत. किती वेळ बोलावा आणि किती वेळात आपला संपणार? 5 वाजता आपला कार्यक्रम संपवायचा का नाही? 5 वाजेपर्यंत बोललं चालेल ना? म्हणजे एक 15-20 मिनिटं आपण बोलू, चालेल का? बरेचसे महिला उठून गेलेले आहेत आणि उठून म्हणजे गेलं की समोरच्या वक्त्याला बोलण्याचा तेवढा उत्साह राहत नाही. असो, आपल्या सर्वांचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या
संघटनेवर संस्थेवर आहे. आपले गेले 22 धम्म परिषद झालेले आहेत, पण 22व्या नंतर 23वी धम्म परिषद झालेली नाही. 23व्या परिषदच्या ऐवजी तुम्ही धम्म मेळावा घेतला. हे काय मला पटलेलं नाही, रुचलेलं नाही. का रुचलं नाही? तर तुमची अपेक्षा आहे बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी यायला पाहिजे. ते नाही आले म्हणून धम्म मेळावा, आलं का धम्म परिषद? बरोबर ना? किती राजकारणी माणसं आहे तुम्ही, आहे ना? अजून राजकारणी खूप सुंदर राजकारणी आहे ते. किती लिहिलंय बोर्ड, महिलांसाठी. खाली सगळ्या महिला, पुरुष सगळे खुर्च्यावर, आम्ही मंडळी सगळी स्टेजवर, महिला सगळ्या पाठीमाग. कळलं का काय? जी मनूची संस्कृती होती, जी मनूची संस्कृती होती, विषमतेची संस्कृती होती, त्या विषमतेच्या संस्कृतीमध्ये, चातुर्वर्णाच्या संस्कृतीमध्ये महिलांना काही न्याय होता काय? होता काय? कोण होत्या महिला पुरुषाच्या? कोण होत्या? गुलाम होत्या. अजून बोला बोला, कोण होत्या? अजून नुसत्या गुलाम होत्या? अजून काय होत्या? ताई बोला. उपासिका शिबिराला बसले होते ना, हा? दासी होत्या. ती मुलगी छान बोलली बरं का, आता तिनंच बोलली दासी होत्या म्हणून. माझं असं म्हणणं आहे, महिला त्या गुलाम आणि दासीच्या पण पलीकडे होत्या. अजून काय होत्या? तर पुरुषाची प्रॉपर्टी होती. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रॉपर्टी म्हणजे माहिती आहे ना काय? प्रॉपर्टी करतो आपण. प्रॉपर्टी म्हणलं की विकत घेऊ शकतो. प्रॉपर्टी म्हणलं की एखाद्याकडे घाण ठेवू शकतो. ठेवली ना महाभारतात द्रौपदीला? ठेवली ना घाण. कशावर लावलं? जुगारावर का नाही? आणि परत एक बाई किती जणात? मग प्रॉपर्टी नाही तर काय आहे? किती अवस्था आहे आज. ती परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे, महात्मा ज्योतिबांच्या मुळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळे, बरोबर नाही, सावित्रीबाईंच्या मुळे, अहिल्याबाई होळकरांच्या मुळे, आज आपल्या माता जिजाऊंच्या मुळे ही सगळं बदललंय. आणि आज स्त्री आणि पुरुष समानतेमध्ये आले, खांद्याला खांदा लावून काम करायचं सुरू झालंय. काय आहे मिशन 25? BSIचं मिशन 25 काय आहे? तर मिशन 25 हे मिशन 25 म्हणजे 2025चं मिशन नव्हे, तर 2025 म्हणजे ज्या विचाराच्या संघटना संस्था रजिस्टर्ड नाहीत, ज्या विचाराच्या संघटना संस्था कायद्याला मानत नाहीत, कायद्याने रजिस्टर्ड नाहीत, ज्या विचाराच्या संघटना संस्था स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान नाही, स्त्रियांना अजिबात संधी नाही, आणि ज्या संघटना तिरंगाला मानत नाहीत, भारतीय संविधानाला मानत नाही, संविधानाचा प्रास्ताविक मानत नाहीत, अशा संघटना जर कार्यशील होत असतील तर त्याच्या विरोधात तुम्हाला वैचारिक काम करावं लागेल. कारण काय, गल्ली बोळात केंद्रात राज्यात किती जर झालं बघितलं तर सत्तेत सगळे ह्या सगळ्या विचाराच्या विरोधक, समतेच्या विरोधक, स्त्री पुरुषांच्या ज्या समता ज्या आहेत त्याच्या विरोधाच्या विचाराचे विरोधक आज वेगवेगळ्या सत्तेत बसलेले आहेत. खासदार, आमदार, मंत्री अमुक तमुक झालेले आहेत, आणि त्यांना या संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य, या संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य, शिक्षणानं म्हणून जी माणसं गुरगुरायला लागलेली आहेत, हे स्वातंत्र्य आता त्यांना नको आहे. त्यांना काय पाहिजे की पूर्वाश्रमीचं जसं चातुर्वर्ण होता की स्त्री आणि अस्पृश्य गुलामीत राहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात बघितलं तर गळ्यात मणका आणि पाठीला खराटा होता, तशीच माणसांची अवस्था बोलायला पाहिजे. कुत्र्या मांजराला जे अधिकार होता तो अधिकार आपल्या लोकांना नव्हता. कारण का, कालच बघितलं, काल आम्ही सगळेजण होतो कुठे, 14 तळ्याच्या 99व्या वर्धापन दिनाच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी
ह्युमन राईट्स, मानव अधिकार, स्त्रियांना तर अधिकार नाही, मानव अधिकाराला तो जाहीरनामा वाचला आणि तो त्यामुळं कुत्र्या मांजराला पाण्या पिण्याची सोय आहे, परंतु धडधाकड माणसांना नाही. वेगळ्या प्रकारची परिस्थिती. उद्या 22 मार्च आहे. 22 मार्च 2020 साली छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आपल्या त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं जे पश्चिम महाराष्ट्राची अस्पृश्यांची परिषद घेतली होती आणि त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट केली होती ती म्हणजे काय की आपल्याला जे अधिकार नव्हता तो अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून आमची महिला मंडळ, आपली मंडळ काय काय करत होतं काय काय करत नव्हतं. म्हणजे जनावरांचं, मेलेल्या जनावरांचं काय खायचं, मांस खायचं, मेलेल्या जनावरांना ओढून न्यायचं, अमुक न्यायचं, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळापासून शाहू महाराजांना म्हणलं होतं की एक दिवस असा निर्माण होईल काय तुम्ही अस्पृश्याचे नाही तर भारताचे नेते होतील. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ते खरे ठरलेली गोष्ट आहे. 21 आणि 22 मार्च 1920 साली जी बोललेली घटना आहे ती खरी ठरली. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की भारतीय संविधानाचा बाप कोण आहे, भारतीय संविधानाची आई कोण आहे? तर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक. बाप म्हणजे जनक आणि जननी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आहेत. जनक आणि जननी हे जे कुठं म्हणलंय तर भारतीय संविधानाच्या शेवटच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 साली बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जी भाषणं झाली, संविधान मंजूर करताना जी भाषणं झाली त्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे. आणि आताच आमचे मंडळी काय करतात, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही हो, त्या XYZ न कोणी BN रावनं लिहिलं, अमुक लिहिलं. अहो त्यांनी काय बोललंय ते वाचा ना. फक्त धर्माच्या विरोधात, विचाराच्या विरोधात बोलायचं म्हणून बोलून चालणार नाही. कारण तुम्ही आम्ही माणसं ही जी समतेमध्ये आलेली माणसं आहेत, सुटापुटात आलेली माणसं आहेत. आपण आता बोलायला लागलोय की बाबासाहेबांच्या मुळे, महात्मा फुलेंच्या मुळे, शिवाजी महाराजांच्या मुळे, शाहू महाराजांच्या मुळे ही सगळी आपल्याला संधी मिळाली. त्यामुळे हे महामानवांना आपल्याला त्याचा जागर करावा लागेल. नाहीतर मग मिशन 25, नाहीतर 25 मध्ये झालेलं जे 2025 मध्ये RSS सारखं संघटन जे झालेलं आहे ते कुठल्याही रजिस्टर नाही, कायद्याला मानत नाही, संविधानाला मानत नाही. त्याचं मात्र 100 होते. हजारो सैनिक असतात, त्यात एकही महिला नाही. कसल्या प्रकारचं तुम्ही भारताचं समाजातलं ते म्हणतात आम्ही राष्ट्रीय हित साधतोय. कशाचं हित साधतोय आपण बघितलं पाहिजे. आज बघतोय जगभर बघितलं तर युद्ध चालू झालंय का नाही? युद्ध चालू का नाही? अमेरिका इस्रायल एका बाजूला झालंय, इराण एका बाजूला, काही राज्य इकडे, काही देश इकडे, काही देश तिकडं, काही तळ्यात मळ्यात झालंय. तिसरं युद्ध कसं सांगता बघितलं पाहिजे. परंतु आज बघतोय जगभर बघितलं विचार येणारा देश आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झालंय का नाही युद्ध चालू? मध्ये इतके पकड जाती आहेत. अमेरिका धर्म बाजूला झालंय पण भारत एका बाजूला, काही राज्य इकडे, भारत एक संघ टिकलेला आहे, काही तळ्यात मळ्यात झालंय. बांगलादेश पाहिजे, कितीतरी राज्य देश बघितले. संविधान नसल्यामुळे बाबासाहेब देश चालत असेल ऐकणार नाही अशा प्रकारचं कौल आलंय. ही जी आहे अमेरिका धर्म आहे झालंय पण बाहेर नाही बाजूला बांगलादेश कितीतरी राज्य काय म्हणलेलं आहे वाचलं जात आहे. ऐकणार नाही अशा प्रकारचं कौल आलंय. ही जी आठवण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपट बाबासाहेब दाखवला होता. बांगलादेश भेटला, विद्वान व्यक्ती भेटला, छान ऐकणार नाही छान आठवण करून कुठून चित्रपट बाबासाहेब विचारलं गेलं व्यक्तिरेखा भेटला, विद्वान व्यक्ती भेटला, व्यक्तिरेखा चित्रित केलेली नाही, अशी काय कथा लिहिलेली नाही. महामानव भारतात अशा प्रकारचं
चित्रीकरण करता वैचारिक बाबासाहेब आंबेडकर महामानव त्याला जगण्याचा अधिकार असेल अशा सगळ्या समाजामध्ये चित्रीकरण करता वैचारिक बाबासाहेब महामानव त्याला जगण्याचा अधिकार असेल अशा सगळ्या समाजामध्ये राजकारणामध्ये गडबड झाली होती. औषध केलं औषधाचं केलं महिलांची कार्यकारी करून महामानव त्याला जगण्याचा अधिकार असेल अशा सगळ्या समाजामध्ये समाधान वाटते. पुरुषाला याच्यावर काम करतायत आणि पुढचा हा मला पुन्हा आहे महिला पुरुष काम करून आपली जी शंभराच्या वर महिलांची कार्यकारी करून वर बीड जिल्ह्यामध्ये राहिली पुरुषाला याच्यावर काम करतायत हा मला पुन्हा आहे महिला पुरुष काम करून आपली जी ही प्रॉपर्टी तुमची आहे दुसऱ्या बिहार महिलांची कार्यकारी करून वर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे पुरुषाला धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुमची बिहार छान पाहिजे तुमचं कार्य असलं पाहिजे आणि हे काम करत असताना तरुणांना संधी द्यावी लागेल. आपल्याला काही मंडळी म्हणतात नाही मला जिल्ह्यामध्ये आपल्याला काय बोलणार नाही करायचं असेल तर तुमची बिहार छान पाहिजे तुमचं कार्य असलं पाहिजे आणि आज हे कार्य असताना संधी द्यावी लागेल. तालुक्यामध्ये दम वाढणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मक्रांती पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर असताना राजकीय कृती आहे बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती करायची असल्यास आज बघताय 99 वर्ष कशाला एवढंच नाही तर अजून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बाबासाहेब आणि बाबासाहेब पण 99 वर्ष झालेले आहे. एवढंच नाही तर अजून काय झालं 99 वर्ष 100 वर्ष नाही तर अजून एवढंच नाही तर अजून काय झालं 99 वर्ष 100 वर्ष नाही तर अजून एवढंच रेशमी होते काय झालं 28,000 भागिले 500 केले तर किती होतात 56 महार त्यावेळेला म्हणत होत अरे बाबा तुझ्यासारखे 56 माणसाची आपण वारसदार आहोत त्यामुळं होते आपल्याला 28,000 भागिले 500 केले तर किती होतात 56 आपण विचार करत नाही विचाराची क्रांती करणारी माणसं आपण विचाराची क्रांती नसतेच काय विचाराची माणसाची क्रांती करणारी माणसं आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगू इच्छितो याला काल चालतो आपण विचार करत नाही विचाराची क्रांती करणारी माणसं आहोत विचाराची क्रांती नसतेच काय विचाराची माणसाची क्रांती करणारी माणसं आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगू इच्छितो याला काल चालतो आपण विचार करत नाही विचाराची क्रांती करणारी माणसं आहोत विचाराची क्रांती नसतेच काय बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही क्रांती केली 4 क्रांती केल्यात बाबासाहेब आंबेडकर. कुठली केली एक सामाजिक क्रांती दुसरी कुठली केली राजकीय क्रांती तिसरी कुठली केली धार्मिक क्रांती आणि चौथी क्रांती कुठली केली आर्थिक क्रांती केली की नाही
तर या सगळ्या क्रांत्या केल्यात, त्या क्रांत्या जर गतिमान करायच्या असतील तर त्यांनी काय केलं? आपला बाप आहे ना, बापानं काय केलं? ते बापाचा वारस चालवला पाहिजे ना आपल्याला. त्यांनी कधीतरी कायद्याचा हातात घेतला का? त्यांनी कायदा घेतला? कायदा हातात घेतला का साहेबजी? नाही घेतलं ना. तर नाही तर आपल्याला सुद्धा कायदा हातात घ्यायचा ना, म्हणून आम्ही सन्मानानं सांगितलं की मुख्यमंत्री महोदयाचा कार्यक्रम वेगळा आहे आणि भारतीय बौद्ध महासंतान दलाचा वेगळा कार्यक्रम आहे. आमचे समतांग दलाचे सैनिक चिडले होते की समतांग आम्हाला मानवंदना द्यायची आहे, मानवंदना दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही म्हणलं ठीक आहे, काळजी करू नका, आपल्याला असं मानवंदना तर द्यायचीच आहे, परंतु शासन आणि प्रशासन, शासन प्रशासन आणि समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा हे आम्ही हातात हात घालून काम करू. आणि म्हणून सांगितलं जो बाबासाहेब आंबेडकरांचा 14 तळाचा पुतळा आहे त्या ठिकाणची मानवंदना आहे ती दोन्ही एकत्र घेऊन टाकू, एकत्र अभिवादन करू. त्यामुळे मग भीमराव आंबेडकर साहेब आणि मुख्यमंत्री साहेब एकत्रितरित्या अभिवादन केलं, एकत्रित केलं. त्यामुळं विचाराची जर लढाई असेल ती बाहेर राहील, पण प्रशासनामध्ये आतल्या अंमल करणं आहे. पण तो आज आपण बघताय असं ही मंडळी दाखवायचं दात वेगळे आणि खायचं दात वेगळे अशी प्रक्रिया झाली. त्यामुळे तसं आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला सुद्धा ही जी विरोधक मंडळी आहेत यांच्यापासून सावध राहावं लागेल. नाहीतर मग जसं आज महिला आपल्या सगळ्या जास्त आहेत, आमचं टार्गेट महिलांचं आहे. कारण महिलांना जर महिला एक शिक्षित झाली तर ती पूर्ण कुटुंब शिक्षित होत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते ना, जर समाजाची प्रगती जर बघायची असेल, तपासायची असेल तर कशावरनं तपासायची आहे? महिलांच्या प्रगतीवरनं समाजाची प्रगती करावी लागेल. त्यामुळे आज जर प्रगती आपली कुठली झाली असेल तर आपली प्रगती का झाली? तर महिला शिक्षित झाली, महिला सक्रिय झाली, महिला धम्माच्यावर काम करतोय. आणि आज आपण सुटाफुटात 4-4 व्हीलवर 4-4 व्हीलाची गाडी, 2 व्हीलरची गाडी, अमुक तमुक या सगळ्या गाडीने फिरतोय. आज आपण स्वाभिमानाचं चिन्ह, पण हे स्वाभिमानाचं चिन्ह आपल्याकडून काढून घ्यायचं काम तांत्रिक दृष्ट्या का होईना चालू आहे. त्याच्यासाठी भारतातल्या लोकांना असं वाटतंय की हे विचाराचे विरोधक म्हणतायत काय, आम्हाला आरक्षण मुक्त भारत पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? आरक्षण मुक्त भारत पाहिजे. आम्हाला जनगणनेमध्ये आम्ही बघतोय, जनगणनेमध्ये त्यांना वाटतंय की हिंदूच लिहायला पाहिजे, महाराज लिहायला पाहिजे. अरे बाबांनो, त्याची गरज नाही, त्याची गरज नाही. आम्हाला बौद्धांची संख्या सुद्धा वाढवावी लागेल आणि आम्हाला एससी ची संख्या सुद्धा वाढवावी लागेल. का? तर बौद्ध म्हणून आमचा धर्म जर कुठला असेल तर बौद्ध आहे, नाहीत हे तर 100% बरोबर आहे. परंतु बौद्धांची जनगणना लिहिता करत असताना आपले काळजीपूर्वक काम करावं लागेल. कारण का? बौद्धासाठी वेगळं काहीच बजेटमध्ये दिलं जात नाही. तर कुणासाठी दिलं जात आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सालीच जे संविधानामध्ये शेड्यूल एससीचं शेड्यूल केलंय, एसटीचं शेड्यूल केलेलं आहे. शेड्यूल म्हणजे यादी केली, जातीची यादी केलेली नाही. शेड्यूल म्हणजे वर्गवारी केलेली आहे. धर्माची यादी केलेली नाही, तर जातीच्या वर्गवारी केलेली आहे. ती वर्गवारी मध्ये ती जात कुठली आहे, पूर्वाश्रम म्हणजे जात, मार, मान, सांबार, ढोर, ज्या ज्या याच्यातून कोणी आपण आलो असेल त्याच्यातलं धर्मांतर केलं असेल, धर्मांतराची संधी दिली, धर्म म्हणून बौद्ध मांडायचा आहे. परंतु आपल्याला या बजेटमध्ये, मग केंद्राचं बजेट असू दे, राज्याचं बजेट असू दे, धर्मावर आधारित नसते, तर ते अनुसूचित जातीच्या एससी आणि एसटीच्या आधारित असते. त्यामुळं आपण धर्मांतरापूर्वी कोणत्या जातीचे होतो हे आपल्याला फक्त जनगणनेमध्ये लिहायचं आहे. आपल्या घरात त्या जातीचा उल्लेख करायची गरज नाही, आपल्या जातीच्या दाखल्यावर जवळ करायची गरज नाही. आम्ही आजचा लढा चालू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभा आणि सगळी यंत्रणा चालू आहे की जो आपला जातीचा दाखला आहे त्या जातीच्या दाखल्यामध्ये आता काय येत आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रानं जाती दाखला कशाला दिला होता, तर तो दिला होता कसा, आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्ध आहोत, पूर्वाश्रमीचे महार आहोत, आता कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहोत. परंतु तो जातीचा दाखला जो आहे 7 नंबरचा तो रद्द करण्यात येत आहे. काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी चालू नाही. पण 6 नंबरचा दाखला जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, देशातल्या सर्व लोकांच्या कर्मचाऱ्यांसाठीचा विषय आहे. तो जो दाखला आहे तो 6 नंबरचा आहे. त्याच्यामध्ये काय येत आहे, आमची जात कुठली, अनुसूचित जात, आमची धर्म जात कुठला, तर अनुसूचित जातीमध्ये येतो आणि महार येत आहे. परंतु त्याच्यामध्ये विचारलं जात आहे तुमचा धर्म कोणता, हिंदू धर्म आहे, शीख धर्म आहे का बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माला सवलती कधी लागू झाल्यात, 1900 कधी झाल्यात 1990 साली
व्हीपी संघाचं जे सरकार होतं ना, त्या सरकारमध्ये बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब आंबेडकरचे नातू यांनी एक राजकीय सन्मान मानलं होतं. व्हीपी संघ सरकारला, व्हीपिंगला निवडून येताना एक गोष्ट विचारली होती, एक गोष्ट सांगितलं, मी तुम्हाला निवडून देण्यासाठी राजकीय मदत करेल, परंतु आम्हाला निवडून आल्यानंतर बौद्धांना या सवलती आम्हाला द्याव्या लागतील, नोकरीच्या शिक्षणाच्या सवलती द्याव्या लागतील. त्यामुळं निवडून आल्या जून 1990 साली व्हीपी सिंग सरकारनंतर ते झालं. आणि बौद्धांना पूर्वी ह्या अनुसूचित जाती कुठं होत्या, केवळ हिंदूमध्ये होत्या आणि केवळ शीख धर्म होत्या. आज आपल्याला सांगितलं गेलंय की 1990 मध्ये या बौद्ध हे कशामध्ये आहेत, तर बौद्धामध्ये सुद्धा अनुसूचित जाती आहेत, म्हणजे महार, मांग, चामार, ढोर हे जे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहेत आणि ते आपल्या जातीच्या दाखल्यामध्ये, ते आपल्या जनगणनेमध्ये लिहायचं आहे. जातीच्या दाखल्यामध्ये आता येताना येत आहे फक्त SC आणि काय येत आहे, हिंदू महार येत आहे. तर हिंदू शब्द काढून टाकायला लावलेला आहे, तो काढलाय, SC आणि महार येत आहे. परंतु आमचं आता आग्रहाची मान्य आहे, SC महार कशामध्ये आहे, तर बौद्धामध्ये आहे. जे केंद्र सरकारने 1990 मध्ये मान्य केले तसं दाखला येणं गरजेचं आहे. आम्हाला बौद्ध आमच्या धर्माच्या जातीच्या दाखल्यावर बौद्ध धर्म इंडिकेट व्हायला पाहिजे, बौद्ध धर्म यायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला रणकंदन आपल्याला करावं लागणार आहे. मिशन 25च्या अंतर्गत हे काम सुरू झालंय, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. एवढंच नाही तर साळी, कोळी, माळी ही सगळी मंडळी आहेत, केवळ बौद्धांचं एकजूट होऊन चालणार नाही, तर आपल्याला ही बहुजनची माणसं आहेत, SC ST मधली माणसं आहेत, आदिवासी माणसं आहेत, बौद्धामध्ये कन्वर्ट करावं लागतील. त्यांना जसं आमचे आता उदाहरण झालं ना, आमचे डाका साहेब, बरोबर नाही, डाका साहेब मला नाही वाटत ते कोणत्या जातीचे, कारण का मी जेव्हा त्यांना भेटलो ना, ते आमच्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा कर्मठ बुद्धिस्ट आहेत. त्यामुळे सांगायला नावाला फक्त बौद्ध, आता असं चालणार नाही. आचरणानं बौद्ध असावं लागेल, कृतीनं बौद्ध असावं लागेल. बौद्ध धर्मामध्ये काय आहे, मैत्री आणि करुणा आहे. आम्ही मैत्री करून तर विसरलोय, एकमेकामध्ये काय करतोय, तक्रारी करतोय, एकमेकांमध्ये अडचण निर्माण करतोय. तर ते होता कामा नये. आपल्याला समन्वयाने काम करावं लागेल. येणारा जो काळ आहे तो खूप खतरनाक आहे, खूप अडचणीचा आहे. त्यामुळे ही जी करत असताना, प्रक्रिया करताना जाणीवपूर्वक आम्ही काही गोष्टी करतोय, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब करतात, ते करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आज बघताय आपल्याकडं की भारतीय बौद्ध महासभेमध्ये मीराताईंच्या नेतृत्वाखाली गेली 45 वर्ष आपण जे काही काम केलं, त्या अध्यक्ष राहिल्या. एक महिला जागतिक विक्रम झालाय, माहिती आहे का नाही तुम्हाला? मीराताईंच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाली. एक महिला 45 वर्ष एका धार्मिक संघटनेचं अध्यक्ष आहे. त्याच धर्तीवर मीराताई आंबेडकरांनी हे 2-3 महिलांना संधी दिली कार्यकारिणीमध्ये, उपाध्यक्षा आणि 2 सचिवा. आज भीमराव आंबेडकर साहेबांना आता नवीन कार्यकारिणी झाली, त्यामुळं भीमराव आंबेडकर साहेबांनी आपल्याला एक संधी दिली, ती म्हणजे आता जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देश स्वाभिमानाचं समतेचं दिलं, स्त्री पुरुष समानता, ती स्त्री पुरुष समानता आज भारतीय बौद्ध महासभामध्ये काय काय असे ना 2023च्या 15 ऑगस्टच्या दिवशी एक कार्य सुरू झालं. काय तर महिलांची कार्यकारिणी सुद्धा, जिल्ह्याची, राज्याची कार्यकारिणी सुद्धा स्वतंत्र करण्यात आलेली आहे. आज देशामध्ये बघितलं आपण तर 51 महिला, राज्यामध्ये 51 महिला कार्यकारिण्या स्वतंत्र झालेल्या आहेत. तालुका कार्यकारिण्या, महिला शहर कार्यकारिण्या अशा होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, कामाला गती होण्याच्या दृष्टिकोनातून एका जिल्ह्याच्या 2-2 जिल्हे केले, पूर्व पश्चिम, जसं तुमचं पूर्व आणि पश्चिम जसं केले, दक्षिण उत्तर काही ठिकाणी केले, राज्याचे विभाग केलेले आहेत. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे आज अश्वगतीनं काम चालू आहे. या कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध याच्या विचाराची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला अश्वगतीनं काम करावं लागेल. नुसतं पद आपल्याला नावाला पद घेऊन चालणार नाही, तर पदाचं आपल्याला काम करावं लागेल. आता काय झालं की मी जर तुम्ही जी यादी बघितली तर 178 लोकांची नाव आहेत. हे जे पत्रक काढले ते एका पत्रकामध्ये बघितले तर 178 लोकांची नावं आहेत. ती नावं 178 इथे सगळी उपस्थित असते आणि तुम्ही तर किती मोठा पॅन्डॉल झाला असता, किती मोठी भव्य धम्म मेळावा झाला असता. काही लोक नावासाठी आहेत आणि काही लोक कामासाठी आहेत. माझा असा दावा आहे की जी लोक भारतीय बौद्ध महासभा मिशन म्हणून काम करायचं आहे
आता आपल्याला बघितलं की काही लोकांचा सत्कार झालाय, बाकीच्या लोकांचा सत्कार झालेला नाही, हार फुलं नाही. तर आता मिशन म्हणून आपल्याला काम करावं लागेल. त्यामुळं आदरणीय लिहा, असलं काय मुद्दा चालणार नाही. आता नावा व्यतिरिक्त आपल्याला मिशन म्हणून काम करावं लागेल. जी लोक मिशन म्हणून काम करायला लागलेत ते नावासाठी काम करत नाहीत, हार फुलासाठी काम करत नाहीत. ते तुम्हाला काम करावं लागेल. त्यामुळे कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायला पाहिजे. मी महिलांचं कौतुक यासाठी करतोय की महिला या कुठल्याही पद्धतीने मान सन्मान मागत नाही. नाही बोलायला येत नाही मध्ये तसं सांगितलं पूर्वी, एकदा बोलायला सुरू झालं मग थांबत नाही, बरोबर ना. असो, परंतु आपल्याला खूप छान पद्धतीने महिलांचं काम सुरू झालंय, खूप छान पद्धतीने महिलांचं काम सुरू झालंय. या परिस्थितीत बघितलं समाजाचे कोड यायला तर ही सगळी प्रक्रिया बघितली तर अत्यंत महत्वाची प्रक्रिया आपल्याला राबवावी लागणार. आणि ही मदत करत असताना आज आपण बघतोय तर धम्मचक्र प्रवर्तन कोणी केलं हो, तर भगवान बुद्धांनी पहिलं. दुसरं कोणी केलं, कुणी केलं, सम्राट अशोक म्हणा, चक्रवर्ती सम्राट अशोक. आणि तिसरं धम्मचक्र प्रवर्तन कोणी केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, बरोबर की नाही. मग आपल्या बौद्ध विधीमध्ये, बौद्ध कार्यक्रमामध्ये आता तर बघितलं आपण कुणाचा लावला फोटो, भगवान बुद्धांनी बाबासाहेब लागलाय. पण तो सम्राट अशोकांनी किती काळ राज्य केले हो. इंग्रजांचं राज्य किती वर्ष होतं, 150 वर्ष होतं. इंग्रजांचं म्हणजे इंग्रजांचं राज्य दोन पद्धतीचं माहिती आहे का तुम्हाला. एक ईस्ट इंडिया कंपनीचं होतं आणि दुसरं कोणाचं होतं. एक ईस्ट इंडिया कंपनीचं होतं पहिलं. काही काळ कधीपर्यंत होतं ते 58 पर्यंत होतं. कितीपर्यंत होतं, 1958 पर्यंत. 58चं बंड झालं मंगल पांडे मागची माहिती आहे ना. त्या 58 मध्ये मग इंग्रज सरकारनं आणलं. इंग्रज सरकारच्या ताब्यात आलं. म्हणजे इंग्रजांचं राज्य आपण दोन म्हणत नाही, तर दोन्ही म्हणून इंग्रजांचं राज्य एकच 150 वर्षाचं. पण या देशावर मुघलांचं राज्य किती वर्षाचं होतं, 400 वर्षाचं होतं. बाकी मग ते अजून कोणाचं आहे, आरमार. आणि त्याच्यानंतर जर राज्य बघितलं तर कोणाचं राज्य होतं, सम्राट अशोकाच्या विचाराचं राज्य, सम्राट अशोकांच्या वारसदारांचं राज्य आणि बुद्धाच्या विचाराचं राज्य होतं. तर या देशावर, भारत देशावर, जम्बूद्वीपावर 1200 वर्ष राज्य होतं. आणि त्या सम्राटापासूनच्या काळात काय होत होता की सोन्याचा धोर निघत होता, सुवर्ण काळ होता. त्यावेळेला सगळं बुद्धाच्या विचारावर सगळं चालत होतं. कलिंगच्या युद्धानंतर सांगितलं आता बोराडे गुरुजींनी. परंतु ही सगळी प्रक्रिया बघत असताना समाजकानं 84,000 जे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये धम्मस्कंद 84,000 धम्मस्कंद आहेत. तर समाजकांच्या काळात 84,000 स्तूप, शिलालेख, बरोबर आहे, लेण्या या सगळ्या कोरल्या गेल्या, सगळीकडे धम्म प्रचार केला गेला. आज बघताय 84,000 जे धम्मस्कंद आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कुणी कुणी अतिक्रमण केले, काय केले, याचं वाचवणं गरजेचं आहे. परंतु त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सम्राट अशोकाचा जो काळ आहे अत्यंत सुवर्ण काळ होता. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेनं कालच निर्णय घेतलाय 18 तारखेच्या ह्याला, की निर्णय घेतलाय, काय निर्णय घेतलाय की आता यापुढं बौद्ध धर्मामध्ये जेवढे काही कार्यक्रम असतील, जेवढे संमेलन असतील, किंबहुना विधी असेल, त्या विधीमध्ये भगवान बुद्ध, त्याच्यानंतर सम्राट अशोक आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांचे फोटो, तिघांच्या मूर्ती लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी आता आपण कधी करणार आहोत, तर 26 मार्चला सुरू करणार आहोत. 26 मार्च काय आहे, तर चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती आहे. ती जयंती आता तुम्हाला तालुक्यात, जिल्ह्यात नाही, तर गावागावात करावं लागेल, विहारात करावे लागेल. आणि जेवढी विहार असतील त्या सगळ्या विहारामध्ये मला आज आनंदाची गोष्ट सांगते, सद्धम्म सेवा संघ त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो. त्यांनी जाहीरपणे सांगितलं, सर भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी त्या विहाराचं उद्घाटन केलंय. त्या ठिकाणी धम्मचळवळीचा भारतीय बौद्ध महासभेनं वेगवेगळे म्हणजे कार्यक्रम अमुक व्हायला पाहिजे, सविस्तर व्हायला पाहिजे. त्यामुळे ताबडतोब त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि आपण सगळ्यांनी आता येणारा कधीपासून सुरुवात करायची आहे, 26 मार्च पासून सुरू करायची आहे. त्या ठिकाणी एक सम्राट अशोकाची जयंती होईल, या विहारात होईल. अजून एक कुठल्या ठिकाणी मी जाऊन आलो,
केसापुरी तिथं झालेला आहे, तिथं धम्मचक्र, तिथं सम्राट अशोकाची जयंती आणि सगळे हे माजलगाव नव्हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला हे प्रक्रिया राबवली पाहिजे. आणि या सगळ्या चळवळीच्या केंद्रामध्ये मला असं वाटतंय की बीड आणि या मराठवाड्याच्या या सगळ्या भागात जर बघितलं तर बीड एक चळवळीचं अत्यंत छान केंद्र झालेलं आहे. आणि त्यातलं बीड मध्ये माजलगाव अत्यंत नंबरवर आणलेलं आहे. 22 धम्म परिषदा घेतलेल्या आहेत. आता ही मला असं वाटतंय 22च्या ऐवजी याचं नाव भव्य धम्म परिषद धम्म जरी असला तरी 23 असू दे. पुढची धम्म परिषद भीमराव आंबेडकर साहेब असो, आम्ही कुणी असो नसो, तर हा खंड पडता कामा नये. अविरत धम्म परिषद असली पाहिजे. माणसं तुम्ही आहे का मी आहे का अजून कोण आहे असं नाही पाहिजे. तर कायमस्वरूपी धम्म परिषदेचा हा सिलसिला चालू राहिला पाहिजे. आणि धम्म चळवळीमध्ये माजलगाव हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर यावा असं मला वाटतंय. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून सगळी यंत्रणा आपली कामाला लागेल. एवढंच नाही तर ही सगळी प्रक्रिया करत असताना मिशन 25 वर काम करत असताना खूप मोठे म्हणजे 2-2 तासाचा विषय आहे. मी त्या सगळ्या विषयावर जाणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. भगवान बुद्ध, बाबासाहेब, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, जिजाई, शिवाजी महाराज हे जे काही सगळे समतेचे महामानव आहेत याचा आपल्याला विचार जागृत ठेवावा लागेल. याच्या विचारात आपल्याला काम करावं लागेल. हे करत असताना समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे दुहीम असणार नाही, असहिष्णुता मागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरात 22 प्रतिज्ञा आणि काय पाहिजे, संविधानाची प्रास्ताविका तुमच्या घरात एका बाजूला संविधानाचं प्रास्ताविक, दुसऱ्या बाजूला 22 प्रतिज्ञा पाहिजे. सतत जागृत राहायला पाहिजे की तुमची आमची प्रगती कुठल्या देवा धर्मानं झालेली नाही. कुठल्या तर हे सम्राट अशोकाच्या काळापासून मग कुठल्या भगवान बुद्धाच्या काळापासून बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालंय. संविधानाचा जागर तुम्हाला करावं लागेल आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून पण संविधान कामाला लागावं. आणि हे नुसतं तुम्हीच नाही, साळी कोळी माळी SC ST OBC या सगळ्या समाज एकत्र घेऊन मला वाटते बीड मधनं आमचे ते काय त्यांचं नाव उपरे काका यांनी एक छान पद्धतीने कार्यक्रम सुरू केला होता. ती प्रक्रिया जी आहे त्यांच्या बंधू पण करायला लागले. तर ही सगळी प्रक्रिया इथूनच पुन्हा एकदा सुरू व्हावी अशा प्रकारची मी आपल्याला या धम्ममेळाव्याच्या निमित्तानं आपल्याकडे आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी हा धम्ममेळावा येऊन आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्या ज्या काही जमिनी असतील, आपल्या जे विहार असतील ते कशा आपल्याला मिळतील याच्या संबंधी तुम्हाला स्वतंत्र मार्गदर्शन होईल. पुढच्या आठवड्यात आम्ही हे जे विहार आहेत आपली, मला माहिती आहे की या विहार आहेत त्या विहाराच्या साठी आपल्याला जे जे काही करायचं लागेल ते आम्ही लवकरच ऑनलाईन मीटिंग घेऊन आपल्याबद्दल काम करू इच्छितो. त्यामुळं मला असं वाटतंय की चळवळीचं केंद्र पुन्हा माजलगाव चळवळीचं केंद्र खूप छान पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त मोठ्या संख्येनं महिला उपस्थित झाल्या त्याबद्दल महिलांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवत. आणि एक शेवटचा शेर म्हणून कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ना की ती बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे झाली तर ते लेखणीमुळे झालेली आहे. जसं मी म्हणतो नेहमी एक था भीम दुनिया सारी खिलाफ, एक था भीम दुनिया सारी खिलाफ की धर्म के रास्ते पर चलने वाले की गद्दार थी, लेकिन भीम किसी को डरा नहीं क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी धारदार कलम थी. त्या कलमेवर आपल्याला काम करायचं आहे. त्या कलमेच्या आधारावर आपल्याला सगळ्यांना शिक्षित व्हायचं आहे. आणि उपासिका शिबिर, ब्राह्मण शिबिर हे जसे उपाय त्यांनी धम्मावर आरून राहून आपला धम्म चळवळ गतिमान करावी अशा प्रकारचे आपला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आमचा मान सन्मान केल्याबद्दल जिल्हा शाखा, तालुका शाखा आणि आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. सरांनी मिशन 2025 या विषयावर आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भागवत साळवे यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना सर्वप्रथम त्रिवार वंदन. भारतीय या ठिकाणी या रामेर संघासाठी संघनायक म्हणून उपस्थित असलेले आमचे सर्वांचे
धम्मगुरू आदरणीय डॉक्टर भिक्खू बी सारीपुत्त आणि त्यांच्या संघाला मी पंचांगी प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला मी त्रिवार वंदन करतो. तसेच भारतीय बुद्ध महासभेच्या संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, तसेच ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जवंदाळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला मी त्रिवार वंदन करतो. आज माजलगाव या ठिकाणी होत असलेल्या या भव्य धम्म मेळावा आणि बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर समारोप, आता साहेबांनी सांगितलं की हा मेळावा नाही तर ही परिषद आहे, ही परिषद नाव द्या. तर या परिषदेसाठी आणि या श्रामणेर शिबिर समारोप कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष, ट्रस्टी तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट SK भंडारे साहेब, तसेच राष्ट्रीय सचिव आदरणीय BS गायकवाड साहेब, तसेच राष्ट्रीय सचिव तथा राज्य प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे, तसेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय योगी बोराडे सर, तसेच या कार्यक्रमात या भिक्खू संघा या श्रामणेर संघासाठी या ठिकाणी 13 तारखेपासून प्रशिक्षण देत असलेले आदरणीय डॉक्टर युवराज मोरे, केंद्रीय शिक्षक नांदेड, तसेच या ठिकाणी होत असलेल्या महिला उपासिका शिबिर, जे की आम्ही या अगोदर भरपूर शिबिर या माजलगाव शहरामध्ये झाली, परंतु जाणीवपूर्वक आम्हाला हा जो धम्मा आहे आणि ही जी भारतीय बौद्ध महासभेची चळवळ आहे ही ग्रामीण भागापर्यंत न्यायची, म्हणून आम्ही सातत्यानं ग्रामीण भागाकडे जास्तीत जास्त शिबिरं लावण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ग्रामीण भागात जी 2 शिबिरं आमच्या महिला शाखेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाली, त्या शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून उपस्थित असलेल्या आमच्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय कमलताई डोंगरे यांनी कल्याणनगर या ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं आणि बाबळगाव या ठिकाणी झालेल्या शिबिरासाठी ज्यांनी प्रशिक्षण दिलं त्या भारतीय बौद्ध महासभेच्या बीड पूर्वच्या संस्कार सचिवा आदरणीय धनवेताई यांनी बाबळगाव या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. तसेच या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट BB धनवे सर, तसेच बीड जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय महालिंग निकाळजे साहेब, तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्याचे सचिव सरचिटणीस आदरणीय डॉक्टर संतोष बोबडे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय सुनीलजी शिंदे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे या मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आदरणीय SB मोरे साहेब, तसेच या मंचावर उपस्थित असलेल्या या धम्मपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय महिला जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय लीलाताई उजगरे, तसेच मंचावरील या ठिकाणी उपस्थित असलेले श्यामभाऊ वाघमारे, KV साळवे सर, संजय आशाताई मोरे, NB राजभट साहेब, BC डोंगरे, शोभाताई भोजने, शारदाताई तांगडे, महिला तालुका अध्यक्ष मंदाताई साळवे आणि या मंचावर उपस्थित होत असलेले सद्धम्म सेवा संघाचे अध्यक्ष सदाशिव भालेराव सर, तसेच
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले यशोधरा बुद्धविहार ट्रस्टचे सचिव बाबासाहेब जाधव, तसेच उपस्थित सर्व धम्मबंधू, सर्व धम्म भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले परळी, केज, आंबेजोगाई आणि बीड आणि आमचं माजलगाव या ठिकाणचे सर्व संत सैनिक, सर्व माता भगिनी, सर्वांना सविनय जय भीम करतो. आज या ठिकाणी खूप आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी धम्म मेळावा नाही तर ही परिषद या ठिकाणी भंडारी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी परिषद का तुम्ही घेतली नाही, तर परिषदेचं म्हणजे या सांगायचं म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये जे काम 22 धम्म परिषदा झाल्या, या 22 धम्म परिषदामधून जी ताकद निर्माण होते धम्म चळवळीची, ती ताकद आजपर्यंत आमच्या कामाला आली. आणि ती परिषदा घेण्यासाठी काही महामारीच्या माध्यमातून कोरोनामुळे परिषदा रद्द झाल्या आणि त्याच्यानंतर जो खंड पडत गेला तो खंड आम्ही भरून काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहोत. परंतु आता आपल्याला भंडारी सरांनी सांगितलं की साहेब आले नाही म्हणून तुम्ही परिषद का कॅन्सल केली, तर ही परिषद कॅन्सल करण्याचं आमचं तसं काय हे नव्हतं, कारण पदाधिकारी हे संस्थेचा आदेश पाळत असतात. परंतु या परिषदेसाठी उपस्थित असलेले आणि ह्या तालुक्यातील सर्व श्रद्धावान उपासक, सर्व उपासक उपासिका या सर्वांचीच, तालुक्याच्या पदाधिकाऱ्याबरोबरच सर्वांचीच इच्छा होती की खूप दिवस झालं आता 2019 पासून या ठिकाणी परिषद झाली नाही संस्थेची आणि ती परिषद आता व्हावी आणि त्या परिषदेसाठी या राजगृहाचा कुणीतरी व्यक्ती या ठिकाणी आला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भीमराव साहेबांची तारीख मिळणं ही आमची इच्छा होती. आणि त्यासाठी या आमच्या पदाधिकाऱ्यापेक्षाही उपासकामधून फोन येत होते की साहेबांची तारीख मिळाली की नाही, साहेबांची तारीख मिळाली की नाही, कारण साहेबाच्या तारखेसाठी आणि आम्हाला कळालं की साहेब येणार नाही, साहेबाची तारीख मिळणार नाही. आम्हाला वाटलं ह्या वर्षी आमची परिषद कॅन्सल होती आणि मग आम्ही परिषद कॅन्सल झाली म्हणून सगळ्याला सांगितलं. आमचे पदाधिकारी या ठिकाणी नाराज झाले. बऱ्याच जणांनी सांगितलं आपल्या इतक्या दिवसांनी आपण मागणी करून आपल्याला परिषद दिली जात नाही, याचं काय काय कारण असेल. परंतु सांगायचं म्हणजे या परिषद, त्याच्यामुळे आम्ही सगळ्याला सांगितलं होतं की परिषद कॅन्सल झाली आणि पुन्हा आम्हाला श्रामनेर शिबिर घेण्याचं पत्र आलं. पत्र आल्यावर आता शिबिर तर घ्यायचंय, काय काय करायचं, काय नाव द्यायचं. मग आम्ही परिषद आणि समारोप या श्रामनेर बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचं समारोप कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी आम्ही हा धम्म मेळावा आहे या ठिकाणी नाव दिले. या ठिकाणी आपल्याला सर्व मान्यवरांनी हे केलंय की आपण ही सुद्धा परिषदच गणली पाहिजे आणि ही आपली 23वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न झाली असं मी आपल्या तालुक्याच्या वतीनं आणि मान्यवरांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपणा सर्वांना सूचित करतो. आणि पुढच्या वर्षीची परिषद या ठिकाणी 24वी होईल असं आपल्याला त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी आता गायकवाड साहेबांनी सांगितलं की भीमराव साहेब उपस्थित राहतील, परंतु ते राहतील नाही राहतील, परंतु आमच्या उपासकाच्या आणि सर्व कार्यकर्त्याच्या चळवळी, या धम्म चळवळीला गती देण्यासाठी आपण तर येतालच, परंतु या आंबेडकर कुटुंबातला कुणी ना कुणी व्यक्ती या ठिकाणी भीमराव साहेबाला वेळ नसेल, साहेब नाही मिळाले तरी कुणी ना कुणी व्यक्ती आपण मी सर्व आपल्या सर्वांच्या साथीनं मी या केंद्रीय कार्यकारिणीला शब्द देतो की
या ठिकाणी साहेब येतील नाही येतील, परंतु आम्हीही प्रयत्न करू आणि साहेब कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करू. नाही आले तरी आम्ही परिषद घेऊ, असं मी सर्व आपल्या धर्मोपासक आणि सर्व पदाधिकाऱ्याच्या साथीने या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणीला शब्द देतो. आणि सांगायचं म्हणजे धम्म परिषदेमधून जी ऊर्जा निर्माण होते, जे वर्षभर या ठिकाणी आपण धम्म परिषद घेतल्यानंतर जे धम्म परिषदेतून मिळालेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची चर्चा, त्या ज्ञानाचा जो प्रचार प्रसाराची त्या चर्चा होऊन ती ताकद निर्माण होते, ती ताकद आम्हाला वर्षभर पुरते. त्यासाठी परिषद असणं ही गरज आहे. आणि जास्त दिवस झालेले असल्यामुळे आम्ही साहेबांचे आग्रह न धरता मीराताई असताना मीराताई नंतरही परिषदा घेतल्यात केंद्रीय कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली. परंतु साहेबाचा आग्रह ह्याच्यासाठी होता की 8 वर्षापासून परिषद नाही आणि या परिषदेला साहेब असणं थोडं गरजेचं आहे, असं आमच्या तालुक्यातील सर्व उपासकांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणून हे सांगितलं गेलं होतं. परंतु आम्ही परिषद कॅन्सल सांगितल्यामुळं हा धम्म मेळावा नाव दिले. आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये धम्म चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे, असं केंद्रीय कार्यकारिणीने या ठिकाणी सांगितलं. परंतु 22 धम्म परिषदा झाल्या. 22 धम्म परिषदा झाल्यानंतर मधात जो खंड पडलाय, त्याच जे धम्माचा चळवळीचा रास होत असताना या ठिकाणी थोडाफार का होईना प्रमाणात सुरुवात झालेली दिसत आहे. आणि त्यासाठी भव्य धम्म परिषदा होणं ही काळाची गरज आहे. कारण आतापर्यंत 22 धम्म परिषदा झाल्यात. कालच्या गेल्या वर्षापर्यंत आमच्या धम्मबंधूंनी, धम्म भगिनींनी आमच्या लग्नपत्रिकावरती कधी हळदी समारंभाचा उल्लेख केला नाही. परंतु गेल्या वर्षीपासून आमच्या माजलगाव तालुक्यामध्येही तो व्हायला लागलाय. हे म्हणजे जे काही धम्माची चळवळ आम्ही 22 धम्म परिषदा घेऊन आजपर्यंत चालू ठेवली, त्या चालू ठेवलेली मोठी धम्म परिषद झाली नाही. आणि धम्म मेळावे सातत्याने चालू आहेत. परंतु सगळेच माणसं या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम असेल तर येत नाहीत. पण परिषदेसाठी तालुक्यातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील उपासक या ठिकाणी उपस्थित राहत असतात. तर त्यासाठी धम्म परिषदा होणं गरजेचं आहे. ते हळदी समारंभ निश्चित ते टाकत नाही. तर आता हे बी चालू झालंय की घरी हळद लावून डायरेक्ट मंगल कार्यालयामध्ये, लग्नामध्ये होर्डिंग लावायला सुरुवात झाली. आणि तिथं ते दाखवल्या जाते, तिथं बौद्धाचार्य असतात. आणि ते या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसतंय. आणि बौद्धाचार्यांना घरी यांनी काय केलं हे माहित नसतंय. परंतु तो त्या ठिकाणी आता पर्याय असे की या ठिकाणी भिक्खू संघ आहे, भिक्खू संघातील भंतेगण त्या ठिकाणी उपस्थित असतात. ते उपस्थित होतात, ते मंगल परिणय लावून निघून जातात. परंतु या ठिकाणचा जो जे काही चाललेलं आहे हे त्यांना माहित नसतंय. परंतु त्यांना म्हणायचं कोणी, तर हे काम केवळ भारतीय बौद्ध महासभेचं नाही, तर या ठिकाणी काम करत असलेल्या सर्व धम्म चळवळीत काम करत असलेल्या विविध संघटना आहेत, विहार आहेत, सगळ्या विहारांचं सर्व संघटनांचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं धम्म प्रचाराचं केंद्र, धम्म प्रचार होत आहे, धम्म कार्य होत आहे. हे असताना देखील या ठिकाणी अनेक म्हणजे कुठल्याही धर्माविषयी आपल्याला बोलायचं हे नाही, परंतु या ठिकाणी मिशनरीचं काम चालू झालं. आणि त्या मिशनरीचं काम चालू असताना सांगायचं एवढंच आहे की मिशनरीचं काम आहे, कुठल्या धर्माला आपला विरोध नाही, कुणी कुणाच्या धर्मात गेलं काय घेणं देणं नाही. परंतु या ठिकाणच्या ज्या मिशनरी आहेत, त्या मिशनरी या ठिकाणचे चर्च आहे, त्या चर्चचे जे हे आहेत ते आपल्या या ठिकाणचे पूर्वाश्रमीचे महाराज, हे गोष्ट आम्ही ऐकायचो की नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या चर्चमध्ये जे एससी कॅटेगरीतील लोक जात आहेत, परंतु आपले लोक त्या ठिकाणी जात नाहीत हे माहीत असताना आता या माजलगाव तालुक्यामध्ये जे चर्च आहे त्या चर्चमध्ये पूर्वाश्रमीचे महाराज, आता बौद्ध तर त्यांना म्हणता येणार नाही, तेच त्या ठिकाणी ते चालवत आहेत. आणि ते रोखण्याचं काम कधी होईल, तर तुम्हाला धम्माचं आचरण करावं लागेल.
आणि जे काही धर्माचं आचरण करतात त्या ठिकाणी जे श्रद्धावान उपासक आलेले आहेत, यांनी संस्थेचे पदाधिकारीच नाही तर ज्यांना ज्यांना धम्म कळाला आहे, ज्यांना ज्यांना धम्म सांगायचा आहे, त्यांनी तो सांगितला पाहिजे. कारण कुणाची वाट न बघता तुम्ही जर धम्माचा प्रचार प्रसार केला तर हे काम थांबले जाईल. आणि जे काही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र अशा बुद्धांच्या, आपण नुसतं बोलतो की बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं, परंतु आपण ते सोडून अशा काही ठिकाणाकडे जर जात असाल तर ते खूप या चळवळीचा रास होण्याला काही रोखणार नाही. त्यासाठी जे काही आपल्या माता भगिनी आहेत, ज्या माता भगिनी अनेक ठिकाणी असं होतंय की आता जो आपण हळदीचा उल्लेख केला, त्या हळदी समारंभाचा या ठिकाणी परिषदेच्या वतीनं तर आपण जाहीर निषेध करू, परंतु ते प्रोग्राम थांबण्यासाठी आपण काय योजना आखल्या पाहिजेत, यासाठी या ठिकाणच्या धम्म चळवळीत काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, विविध संघटना, भारतीय बौद्ध महासभा त्यामध्ये पुढाकार घेईल आणि आपण ते रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. आणि या ठिकाणी जे काही हे विहार आहे, हे विहार म्हणजे भारतीय बौद्ध महासभेनं माजलगाव तालुक्यातील निर्माण केलेलं हे विहार आहे. तत्कालीन आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे इरिगेशन डिपार्टमेंट करून हे जागा आम्ही साध्या पत्रावरती हस्तांतरित केलेली आहे, परंतु आता ते आपण या ठिकाणी खूप सुशोभित केलेली आहे. पूर्ण विहार या ठिकाणी केलेला आहे. भव्य अशी बौद्ध मूर्ती या ठिकाणी आहे. आतमध्ये विहारामध्ये मूर्ती आहे आणि संपूर्ण झाड सुशोभीकरण केलेलं असताना या ठिकाणच्या काही मंडळींचा या जागेवरती डोळा आहे आणि तो डोळा त्यांनी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ह्या विहाराची जागा हस्तांतरित करण्याचाही प्रयत्न केला, परंतु भारतीय बौद्ध महासभेने त्याविषयी या ठिकाणी लढा दिला आणि तो सातत्याने चालू आहे. हे जी विहाराचं संरक्षण करण्यासाठी आमचे पदाधिकारी या ठिकाणी संरक्षणासाठी अनेक वेळेस या ठिकाणी अतिक्रमण होण्याचाही प्रयत्न झाले. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी रक्षण केलं ह्या विहाराचं. हे विहार उभं करण्यासाठी सर्व धम्म बांधवांनी दानाच्या माध्यमातून, सर्व धम्म उपासकांनीही मोठं सहकार्य केलं. असंच सहकार्य कायम या भारतीय बौद्ध महासभेवरती माजलगाव तालुक्याच्या पदाधिकाऱ्यावरती राहू देऊन त्यांना ताकद द्यावी अशी मी आणि आपण द्याल अशी उपासकाकडून मी उपासकांनी ती ताकद द्यावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून धम्म परिषद होतात आणि अनेक समता सैनिकांची शिबिरही झाली, परंतु गणवेशामध्ये या ठिकाणी समता सैनिक निर्माण झाले नाही. आमच्याकडे मी बघतोय धम्म चळवळीत येण्याच्या अगोदरपासून फक्त उजगरे नाना आणि टाकणखार हे या ठिकाणी सैनिक होते आणि त्यांच्यानंतर ते गेल्यानंतर तर या ठिकाणी सैनिकच शिल्लक राहिले नाही. महिला सैनिक आहेत परंतु त्या युनिफॉर्म वरती या ठिकाणी येत नव्हत्या, त्या या ठिकाणी कार्यक्रमाला यायच्या. परंतु अनेक वेळेस आमच्या जिल्हाध्यक्षांनी, धनवे सरांनी सांगितलं की माजलगावला सैनिक नाहीत, सगळीकडे सैनिक झालेत, तुम्ही सैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही शिबिर घ्या. आम्ही शिबिर घेतले परंतु सैनिक या ठिकाणी निर्माण होत नव्हते. परंतु आम्ही आता धनवे सरांच्या सांगण्यावरून आणि आम्हाला सांगायचं म्हणजे BSR मिशनचं जे आहे आम्ही वाचलं, परंतु जेवढं काही आम्हाला त्याच्याबद्दलचं ज्ञान त्या ठिकाणी मिळत नव्हतं. परंतु ज्यावेळेस विभागीय मेळावा झाला लातूरला, त्या ठिकाणी जे BSR मिशन काय आहे या मिशन विषयी माहिती मिळाली आणि त्या अगोदरच धनवे सरांच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी सैनिक निर्माण करण्यासाठी आम्ही एक शिबिर घेतलं आणि त्या शिबिराला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी ते शिबिराला आम्ही सुरुवात केली आणि या ठिकाणी मी पूर्ण तालुक्याला आवाहन केलं होतं की समता सैनिक आपल्याला कमीत कमी 200 समता सैनिक आपल्या तालुक्यातून द्यायचे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, फोन लावून
ही मी प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, काही जणांपर्यंत पोहोचू शकलो नसेल, परंतु आम्हाला सहकार्य झालं ते जास्तीत जास्त म्हणजे या तालुक्यातील सावरगाव, मोगरा, केसापुरी, फुलेपिंपळगाव आणि माजलगाव शहरातील काही नगरांमधून, तर या ठिकाणी आम्ही 86 समता सैनिक या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. त्यापैकी आता 40 समता सैनिक युनिफॉर्म मध्ये या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि यानंतर आम्ही सातत्याने प्रयत्न करून आता लागलीच आम्ही काही दिवसातच या ठिकाणी अनेक समता सैनिक दलाचे शिबिर घेऊ आणि जास्तीत जास्त समता सैनिक या ठिकाणी या तालुक्यातून बीड जिल्ह्याचे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जास्तीत जास्त समता सैनिक हे माजलगावचे कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि जे BSR मिशन आहे, जे 56 गावापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, तर आम्ही ते 56 गावच नाही तर तालुक्यापर्यंत जाण्याचा तर प्रयत्न करू, पण 56 गाव आम्ही पोहोचून आम्ही जे BSR मिशन पूर्ण करण्यासाठी आमचा तालुका हा कार्यरत राहील अशी मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी हमी देतो. आणि या ठिकाणी मी माझं जे अध्यक्षीय समारोप हा या ठिकाणी त्याला पूर्णविराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. यानंतर पूजनीय भंते बी सारीपुत महाथेरो हे आपणाला आशीर्वाद देतील. त्यानंतर शरणत्य होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल. तर या ठिकाणी शरणत्य झाल्याच्या नंतर ज्या महिला शिबिरात बसल्या होत्या, महिला उपासिका शिबिरामध्ये बाबळगाव येथील असतील, कल्याणनगर येथे, त्या महिलांनी समोर येऊन पदाधिकाऱ्यांसोबत ग्रुप फोटो घ्यायचा आहे. कोणी जाऊ नये. सर्वांनी आपले हात छाती जवळ जोडावेत. सात देवा विवाजंतो सपरो गोविनसतो मादेव तंतराया सुखी दीर्घायुको भव. अभिवादन शीलस नित्यवडा भजानो चत्तारो धम्मो वंगन्ते आयुवन्नं सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. इच्छितं पतितं तुय्यं क्षिप्रमेव समीजतु सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कल्पाच्छन्दोपन्नरसयता आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाणसम्पत्ति विनादे समिजन्तु. नत्ति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलं. नत्ति मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलं. नत्ति मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.
महिला उपासिका शिबिरामधील महिलांनी समोर यायचं. बाबळगाव येथील महिलांनी या ठिकाणी फोटो घेण्यासाठी समोर यायचं. तर महिला उपासिका शिबिर रमाई जयंतीच्या निमित्ताने सुद्धा आपण सावरगाव या ठिकाणी महिला उपासिका शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी या महिला होत्या शिबिरार्थी त्या सावरगाव येथील महिलांनी सुद्धा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत फोटो घेण्यासाठी यायचे. आणि जे काय आता आपण कल्याणनगर आणि बाबळगाव या ठिकाणी शिबिर घेतले आहेत तर ते ऐन वेळेला हे शिबिर आपण घेतले आहेत, परंतु याचं संपूर्ण श्रेय आदरणीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष SB मोरे साहेब यांना जातं, कारण त्यांनी आयत्या वेळेला हे आपल्याला शिबिर मिळवून दिले आणि कॉन्टॅक्ट करून त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. सावरगाव थांबा ना, एक घेऊ थांबा. गडबड करू नका, एक डोंगरे हा, एक मिनिट थांबा. कल्याणनगर महिला उपासिका शिबिरातील सर्व उपासिकांनी या ठिकाणी यायचं आहे. हा, कल्याणनगर या अगोदर, नंतर सावरगाव बघू आपण. आधी कल्याणनगर या आणि सावरगावनी तयार राहायचे, नंतर बाबळगाव झालेलं आहे. आता कल्याणनगर थांबा आणि यानंतर सावरगावनी तयार राहायचे आणि पुन्हा ते सगळं झाल्यानंतर पुन्हा सगळ्या समता सैनिक दलांनी तयार राहायचे. फक्त या ठिकाणी आनंद यांना व्यवस्थित उभा करा. फक्त कल्याणनगर, बाकीचे इथं थांबू नका. त्या उपासिका शिबिरात बसलेल्या महिला कल्याणनगरच्या. हा, समोर बघा, समोर लक्ष द्या. समता सैनिक दलांनी तयार राहायचे बाजूला. समता सैनिक दलांचा पूर्ण चला. यानंतर सावरगाव चला. सावरगाव सावरगाव होते आधी, सावरगाव चला. सावरगाव सैनिक असतील तरी या. सावरगावच्या ज्या महिला आता सैनिक झालेल्या त्या सुद्धा या. हा, ज्या शिबिरात बसून सैनिक झालेले त्या सुद्धा उभा राहा.